नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3चा पहिला प्रश्न सोडवणार आहोत. राईट दी फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. रॅशनल नंबरचा आपल्याला डेसिमल फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. सोडूया. मित्रांनो, समजा 7/4 हा आपला रॅशनल नंबर आहे. यामध्ये जर डिनोमिनेटरने न्यूमरेटरला डिवाइड केले तर आपणास डेसिमल फॉर्म मिळतो. येथे डिनोमिनेटर 4 आहे आणि न्यूमरेटर 7 आहे. म्हणजे 7 न्यूमरेटरला डिनोमिनेटरने आपण डिवाइड केलं तर आपण आन्सर काय येईल? 4 3 राहतील. 0 घेतला म्हणून 0.7 28 2 राहतील. 0 घेतला 5चा भाग जाईल. रिमाइंडर आपली 0 येईल. रिमाइंडर 0 येईल. त्यामुळे आपला हा डिव्हिजन प्रोसेस येथे एंड होते. डिव्हिजन प्रोसेस एंड होते येथे. म्हणजे 7/4 इक्वल टू आन्सर काय आलं? 1.75. एवढं कंप्लीट आन्सर आलं आपलं, कारण रिमाइंडर आपली 0 आहे. अशा वेळेस अशा डेसिमल फॉर्मला जर रिमाइंडर 0 येत असेल, डिव्हिजन प्रोसेस संपत असेल, तर टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म हा कोणता आहे? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. समजा आता 7/6 आहे. हे जर आपण सोडवलं म्हणजे 7ला 6ने आपण डिवाइड केलं. 1चा भाग जाईल, 1 राहील. पॉईंट देणार. 6 1 6 4 राहतील. 4 पुन्हा 0 घेतला आपण. 6 6 6 36 पुन्हा 4 राहतील. पुन्हा 0 घेऊ. पुन्हा 6 पुन्हा 4 राहतील. म्हणजे इथून काय होते? सेम अंक येतात. म्हणजे प्रत्येक वेळेस 6चाच भाग जातो आहे आपला. म्हणजे हे आन्सर कसं येते? 7/6 इक्वल टू 1.166 असं कंटिन्यू 6 येतील. त्यामुळे याचा आन्सर काय होईल? 1.16. हा 6 आपला रिपीट होतो प्रत्येक वेळेस, म्हणून 6वर एक फुल स्टॉप द्यायचा, पॉईंट द्यायचा. म्हणजे हे आन्सर झालं आपलं. तर हे कोणतं आहे मग? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. हा कोणता आहे? नॉन टर्मिनेटिंग. हा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे वारंवार तोच रिपीट होतोय, म्हणून रिकरिंग डेसिमल फॉर्म. बरोबर आहे. आता हे समजा 23/99 असं जर असेल तर आपण काय करणार? 23ला 99ने डिवाइड करणार. 99ने डिवाइड केलं तर आन्सर आपलं 0 म्हणजे 0 पॉईंट येईल. इथं 0 घ्यावं लागेल. 2चा भाग जाईल 2ने. 198 येथे 2, येथे 10 3 आणि येथे 0. पुन्हा येथे आपण 0 घेऊ. भाग किती जाईल? 3चा भाग गेला म्हणजे 9 297. रिमाइंडर काय येईल आपली? 3 2 आणि हे 0. पुन्हा येथे आता 2 3 0 2 3. आता येथे आपण 0 घेणार म्हणजे इथून आपलं रिपीटच होणार, कारण हा अंक आणि हा अंक सेम आलेत. पुन्हा प्रोसेस अशीच होणार आपली. म्हणजे आन्सर काय येईल आपलं? याचा आन्सर असं येईल 23/99 इक्वल टू 0.23. नंतर पुन्हा 2 3चा भाग बसेल. कंटिन्यू असं होईल. म्हणजे याला आपण असं काय लिहिणार मग?
0.23. आता येथे 2 हे अंक रिपीट होत आहे म्हणून याला दोघांनाही फुल स्टॉप द्यायचा नाही, दोघांच्यावर फक्त एक असा बार द्यायचा, एक लाईन द्यायची. म्हणजे या दोन्ही अंकाच्या वर बार आहे म्हणजे हेच अंक आपले रिपीट होत आहेत. म्हणजे याचा आन्सर असं येईल 0.23 बार. आता 7/4 ही बेसिक माहिती आहे थोडी. 7/4 हे काय येईल? 1.75, कारण काढलेलं आहे आपण हे 7/4. आन्सर काय आलं तर 1.7/4. तर याला आपण असं लिहू शकतो 1.75, समोर काहीच नाही म्हणजे 0 लिहू शकतो कंटिन्यू. म्हणजे असं लिहू शकतो 1.75 आणि 0च्या वर पॉईंट, 0च्या वर पॉईंट दिला. आपण 0 विचारात घेत नाहीत म्हणून तो लिहित नाहीत, असा लिहिला. म्हणजे याचा अर्थ काय होतो? हेन्स टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. हा कोणता होता आपला? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. ऑल्सो वी कॅन रिटर्न ॲज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे कोणताही रॅशनल नंबर हा आपणास त्याचे जर आपण डेसिमल फॉर्म घेतले तर म्हणजे प्रत्येक डेसिमल फॉर्म हा आपल्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येतो. हा फक्त आपला टर्मिनेटिंग फॉर्म होता. पुढे 0 लावून आणि असं इंडिकेट केल्यानंतर तो झाला आपला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. सोडूया पुढचे एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल 9/37. म्हणजे 9ला 37ने आपणास डिवाईड करायचं आहे. 9 खूप सोपं आहे, फक्त भागाकार थोडा मोठा होऊन जातो. 9 आहेत, 37 आहेत, इथे 0 घेऊ. इथे 0 असा घेता येणार नाही म्हणून इथे 0 पॉईंट द्यावा लागेल. हा 0 घेतला. आता भाग कितीचा जाईल आपला? 2चा जाईल. 37 × 2 म्हणजे 74 होतील. 74 झाले. रिमाइंडर काय राहील आपली? 16. 37पेक्षा लहानच आहेत म्हणून 0 घेतला. 0 घेतला तर आता आपला भाग जाईल 4चा. 4चा भाग गेला तर 148 होतील. हे राहतील आपले 12. पुन्हा आपण 0चा घेणार. आता कितीचा जाईल आपला? 3चा जाईल. 3चा म्हणजे 111, मग हे 9 राहतील. 9 राहिल्यानंतर आता 0 घेणार आपण. हे पहा इथं 90 आलते, 9 नंतर 0 घेतला आपण. येथे 9 रिमाइंडर आली आपली. पुन्हा आपण 0 घेतला. म्हणजे हे पुन्हा प्रोसेस आपली किती जरी आपण कंटिन्यू करत गेलो तर असंच येत राहणार आहे. त्याच्यामुळं इथून प्रोसेस आपली रिपीट होते. म्हणजे 2, 4, 3 हे कंटिन्यू येत राहणार आहेत आपले. म्हणजे पुढचा भाग जाईल आपला 2चा, नंतर 4चा, नंतर 3चा, पुन्हा 2चा, 4चा, 3चा, असं हे संपणारच नाही. किती करत राहिलं तरी असंच येणार आहे. त्यामुळे 9/37 इक्वल टू 0.243 असं कंटिन्यू येणार आहे. म्हणजे आपण पूर्ण दर्शवण्यासाठी आपण कसं लिहिणार? 0.243 हे 3च फिगर रिपीट होत आहे म्हणून या तिघावर आपण बार देणार. 243 0.243 हे झालं याचं आन्सर. म्हणजे यावरून लक्षात येते की आपला हा डिव्हिजन केला तर 243पर्यंत जाईल आणि नंतर कंटिन्यू 243 हे नंबर रिपीट होत राहतील. त्यामुळे आन्सर आपलं हे आलेलं आहे. दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये 18/42 आहे. दुसरा आपला 18/42 आहे. तर याला आपण असं स्मॉल फॉर्म घेतला. समजा 6ने डिवाईड केलं म्हणजे 3/7 येईल. म्हणजे 18/42 करणं काय किंवा 3/7 करणं काय एकच येईल. आता मग 3/7, 3ला आपण 7ने डिवाईड करणार. 3 लहान आहेत, इथं 0 घेतला. 0 घेतला म्हणून 0 पॉईंट दिला. 7 × 21 राहतील 9. 9ला पुन्हा 0 घेतला. 7 × 8 = 56, 7 × 9 = 63. सॉरी
4चा भाग जाईल पहिला, 7 चोक 28, म्हणजे रिमाइंडर आपली किती राहील मित्रांनो, इथं 2 राहील, रिमाइंडर 2 राहील, 4चा भाग जाईल, 0 घेतला, 7 दोन्ही 2चा भाग जाईल 2चा, 6 राहतील, 6 राहिल्यानंतर पुन्हा 0 घेणार आपण, पुन्हा 7 8चा भाग जाईल, आता रिमाइंडर 4 राहील, 4 राहिल्यानंतर पुन्हा 0 घेणार, 7 21, 7 8 7 5 35, 5चा जाईल 35, पुन्हा इथे 5 राहतील, 0 घेणार, 7चा भाग जाईल, तर इथे 49 येईल, तर इथे 1 राहील, 1ला पुन्हा 0 घेणार, तर मग 1चा भाग जाईल, 7 1 7, 1चा भाग गेल्यानंतर रिमाइंडर आपली 3 राहील, पुन्हा आपण 0 घेणार, म्हणजे 3 0, आणि हा येथे स्टार्टिंगच आपली 3 0 पासून झालेली आहे, म्हणजे हे जेवढी प्रोसेस केली तेवढी प्रोसेस आपली कंटिन्यू रिपीट होईल. 3 0 असताना आपण 4चा भाग दिला होता, नंतर मग जी रिमाइंडर येईल पुन्हा 2चा जाईल, 8चा जाईल, म्हणजे हे नंबर कंटिन्यू रिपीट होतील आपले, बरोबर आहे. म्हणून हे आन्सर काय येईल, 18/42, म्हणजेच आपण 3/7 केलं होतं, इक्वल टू 0.428571. 4पासून कंटिन्यू रिपीट होतात, त्याच्यामुळे आन्सर आपलं हे येईल. पुढचा प्रश्न, आता तिसरा, 9/14, म्हणजे 9ला आपण 14ने डिवाईड करणार. आता 0 घेणार, इथं आपण येथे 0 घेतला म्हणजे इथं 0 पॉईंट द्यावा लागेल, भाग कितीचा जाईल, 14 सखी 84 84, म्हणजे 6 राहतील, 6 राहिल्यानंतर येथे 0 घेणार आपण, 0 घेतला तर 14 चोक 56, बाकी 4 राहील, 4 0 घेतला, 14 त्रिक 42, 14 दोन्ही 28, 2चा भाग जाईल, 2 1 12 बाकी राहतील, 0 घेतला, 14 7 98, 14 8 8चा भाग जाईल, 8चा भाग गेल्यानंतर 114 8 112, बाकी 8 राहील, 0 घेतला, 5चा भाग जाईल, मग 70 येईल, 14 5 70, बाकी 10 राहील, पुन्हा आता इथे 0 घेतला तर 100 होतील, 100ला पुन्हा 14 सखी 84, 14 70, 7चा भाग जाईल, 7 98, 2 राहतील, 2ला पुन्हा 0 घेतला तर 1चा भाग जाईल, 14 14 1 14, तर इथे 6 बाकी राहतील, 6 राहतील, तर आता 0 घेणार, 6 हे येतं पहा, 6 0 6 0, आणि येथे आपलं पुन्हा सेम 6 0 आलेलं आहे, म्हणजे येथून प्रोसेस आपली पूर्ण रिपीट होणार आहे. ज्यावेळेस 9 होता त्यावेळेस 6चा भाग दिला होता आपण, पण ज्यावेळेस 6 0 आलं होतं तेथे आपण 4पासून रिपीट येणार नंतर, म्हणजे 6पासून हे 6 0पासून रिपीट झालेलं आहे, म्हणून हे 4पासून रिपीट होतील अंक, हे 6पासून होणार नाहीत, 4पासून. म्हणजे आन्सर काय येईल आपलं, 9/14 इक्वल टू 0.6428571, आणि 4पासून बार आहे आपला, 4पासून पूर्ण पुढच्या नंबरला बार आहे, हे झालं आन्सर. 0.6428, 4पासून बार आहे, हे झालं आन्सर आपलं. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न आपला. चौथ्या प्रश्नामध्ये -103/5 होतं. तर आता मायनस आहे, मायनस आपण फक्त साईन नंतर देऊ, आधी फक्त 103 याचा विचार करू, म्हणजे 103 आणि 5ने डिवाईड करायचं आपल्याला. 2चा भाग जाईल, 0 राहतील, 3 एक अंक 3 घेतला आपण, आता पुढे अंक नाही आहे, इथे 0 घेणार, इथं 0 घेणार म्हणजे इथं 0 देणार आपण, मग 5, मग आता 0 दिला तर पॉईंट घ्यावा लागेल, मग 5 सख
30 पूर्ण भाग जाईल 0 0, रिमाइंडर 0 येईल आपला. रिमाइंडर 0 आला म्हणजे आन्सर पूर्ण आपलं काय आलं, मायनस. आता -103/5 इक्वल टू 20.6. हे प्लस चालतं, मायनस घेतल्यामुळे आपण हे मायनस लिहावं लागेल, -6. आणि हे एवढंच आन्सर येईल. पुढचा प्रश्न -11/13 याचा आपणास डेसिमल फॉर्म काढायचा आहे. तर आपण मायनस असल्यामुळं फक्त पॉझिटिव्हचा काढू आणि नंतर मायनस साईन देऊन टाकू. 11ला 13ने आपणास डिवाईड करायचं आहे. जात नाही भाग म्हणून 0 पॉईंट इथे 0 घेतला आपण. 13 7 91 13 8चा भाग जाईल 104चा. ही रिमाइंडर आपली 6 येईल. मग 0 घेणार, 52 राहतील 8 0 23 13 78. बाकी राहील आपली 2. पुन्हा 0 घेतला, 1चा भाग जाईल 13 राहतील 7. पुन्हा 0 घेतला, 13 चौक 52 13 5 65. 5चा भाग जाईल 65 राहतील 5. 5चा भाग दिल्यानंतर 0 घेतला, पुन्हा 3चा भाग जाईल 39 1 11 राहील 0 घेणार म्हणजे 11 आणि 0 म्हणजे इथून प्रोसेस आपली पूर्ण काय होणार आहे, रिपीट होणार आहे. पहिल्यापासूनच पहिला आपण भाग 8चा दिलता म्हणून इथून पूर्ण प्रोसेस आपली रिपीट होणार आहे. नंतर हेच अंक येत राहणार आहेत. म्हणून आपलं आन्सर काय येईल, आपण हे प्लसचं काढलं होतं, फक्त मायनस घ्यायचं म्हणून मायनस साईन देऊन टाकू. इक्वल टू मायनस, आन्सर काय येईल 0.846153 आणि 8 पासून पूर्ण बार येणार आहे. हा बार एकच अंक अगर रिपीट होत असेल तर आपण डॉट देतो, पण 2पेक्षा जास्त अंक येत असतील तर आपण बार देतो तेवढ्या संख्येवर. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.